नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे लोकसभा निवडणुकीसंदर्भात. अजित पवार गट आता लोकसभेच्या 10 ते 12 जागांवर आग्रही असल्याची माहिती मिळते. यामध्ये बारामती, सातारा, शिरूर, रायगडच्या जागेसाठी अजित पवार गट आग्रही आहे. इतकंच नाही तर धाराशिव, परभणी, बुलढाणा, हिंगोलीच्या जागांवर देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं आग्रह धरलाय. तर भाजपजवळील गडचिरोली, माढा या जागेसाठी देखील अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती TV9 मराठीला सूत्रांनी दिली आहे. तर कोणत्या जागांवर अजित पवारांचा गट दावा करतोय आपण पाहतोय. अजित पवार गट लोकसभेच्या 10 ते 12 जागांसाठी आग्रही आहे. यामध्ये आपण पाहतोय की रायगड, बारामती, सातारा, शिरूर या जागेसाठी अजित पवार गट आग्रही आहे. इतकंच नाही तर धाराशिव, परभणी या जागेवर देखील अजित पवार गटाकडून अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा करण्यात आलाय. सध्या दोन्ही ठिकाणी ठाकरे गटाचे खासदार आहेत. शिंदे गटातील बुलढाणा आणि हिंगोलीच्या जागांवर देखील लढण्यासाठी इच्छुक असल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलंय. भाजपजवळच्या गडचिरोली आणि माढा या जागेसाठी देखील अजित पवार गट आग्रही आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बँकेला एक पत्र आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या बँक खात्यातून शरद पवार गटाकडून आर्थिक व्यवहार होऊ नये यासाठी हे पत्र देण्यात आलंय. सध्या राष्ट्रवादी पक्षाचं बँक खातं शरद पवार गटाकडे आहे. शरद पवार गटाकडून आर्थिक व्यवहार होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून देण्यात आलंय.